हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर पटकन घरातली कामे वगैरे आवरून घेते. आज मी बाहेर जाणार आहे. सो ब्लॉग असाच पुढे कंटिन्यू करत राहतो. स्टे ट्यून. सकाळी सगळी गडबड असते उरकायची आणि इकडे बघा काय झाले, आज गॅसच संपला होता सकाळी. मग पटकन जाऊन गॅस भरून घेऊन आले. ते गॅस जोडत होते इकडे. आणि मला रात्रीचा भात परतायचा होता. शिळा भात मला खूप जास्त आवडतो, मी कायम खात असते. इकडे 2 छोटे कांदे चिरून घेतले होते मी. आणि इकडे बघा थोडासाच भात होता. त्याच्यावर त्यांची माझी भांडणं चालली होती की ते बोलले मला खायचं आहे, मी बोललो मला खायचं आहे. नंतर मग इकडे मी त्याची कांदा वगैरे परतून घेतल्यानंतर जिरे मोहरे टाकले, नंतर मिरच्या टाकल्या, कढीपत्ता टाकला आणि मस्त सगळं परतून घेतलं. आणि थोडीशी मीठ, हळद, बस एवढंच टाकायचं. खूप म्हणजे खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. मी ते तुम्हाला रेसिपी दाखवलेलीच आहे. आणि मग मस्त भात परतून झाल्यावरती मग मी पण त्यांना भात दिला, मी पण खाल्ला. तो वगैरे खाऊन झाल्यावरती भाजी करायची राहिली होती. मग पटकन भाजी बनवायला घेतली आणि मी आज बनवणार होते वांग्याची भाजी. ते पण भरलेलं वांग पाहू शकता तुम्ही, त्याची पण मी रेसिपी दाखवलेलीच आहे पुढे. ही वांग्याची भाजी वाटण वगैरे काढून घेतलेली आहे मी. आणि इकडे बघा किती पसारा पडलाय, मला सगळं आवरायचं आहे. खूप काम आहेत अजून मला. ब्लॉग असाच कंटिन्यू केलं. तर लसूण आणि शेंगदाण्याचं कूट आहे ना, मी मिक्सरमधून बारीक करून घेतला. मी बाकीचं काहीच टाकत नाही एक्स्ट्राचं, फक्त लसूण आणि शेंगदाणे एवढंच टाकते. आणि इकडे बघा सगळे मी त्याच्यात मसाले ॲड करून घेतलेत. कांदा लसूण मसाला, मटण मसाला, मिरची पावडर आणि हळद, मीठ असं सगळं टाकून आणि थोडंसं पाणी टाकलं आणि मस्त त्याचा मसाला तयार करून घेतला. नंतर मग एकीकडे कढईमध्ये तेल टाकून घेतल्यानंतर त्याच्यात जिरे, कढीपत्ता, मोहरी सगळं तडतडून दिलं. नंतर मग हे भरलेले वांगे त्याच्यात फ्राय केले आणि मस्त असं तेल सुटेपर्यंत परतून घेतलं. आणि तुम्ही पाहू शकताय खूप म्हणजे खूप छान झाली होती भाजी. खूप जेवढा आपण जास्त टाकतो ना तेवढे काही त्याची चव नाही लागत. असं नॉर्मल जे करतो ना तेच खूप जास्त खायला चवदार लागतं आपल्याला. जास्त काही मी तरीच्या भाज्या नाही केल्या, कारण तेलकट जास्त कोण खात नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जास्त पण तेल टाकू शकता तरी येण्यासाठी. आता इकडे मी वांग्याची भाजी शिजायला टाकलेली आहे. आता पटकन इकडे बघा किती पसारा झालेला आहे. सगळं मी आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. ब्लॉग असाच कंटिन्यू पुढे पाहत राहा. स्टे ट्यून. बघू शकता हे सगळं स्वच्छ करून घेतलेलं आहे. आणि आता बाहेर जाते, बाहेरचे कामे आवरून घेते आणि मग मला दुपारी बाहेर जायचं आहे. ब्लॉग असंच पुढे कंटिन्यू पाहता. मी कुठे जाणार, सगळं किचन वगैरे क्लीन करून घेते. घरात सगळं अंधार असतंय त्याच्यामुळे व्हिडिओ काही क्लिअर निघत नाही. बाहेर आलं होते आता. हा आहे माझा रिअल फेस. मी काहीच मेकअप करत नाही. आणि इकडे मला आता कपडे धुवायचे आहेत. कपडे वगैरे धुवून घेते आणि नंतर बाकीची कामं करते. ब्लॉग असाच पाहत राहा. मध्येच लक्षात आलं की कोंबड्या सोडल्या नव्हत्या. मग पटकन गेले आणि कोंबड्या वगैरे सोडून दिल्या. आणि इकडे बाहेर एक वासरू बांधलेलं होतं. नंतर इकडे बघा इकडचा गोठा, मी काल तुम्हाला तिकडचंच दाखवलं होतं. आज सगळा गोठा दाखवते बघा. एवढ्या गाया आहेत आणि हे सगळ्यांचं कामं मी एकटी करते. आत्ता दुपारचे वाजले आहेत 12 आणि मला बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे मी ना हेअर वॉश करून घेतलं आहे. कारण ना कामामुळे सगळे केस माझे खूप खराब झाले होते. त्याच्यामुळे मी केस धुवून घेतले, मस्त फ्रेश झाले. आता मग मी जेवण वगैरे करून घेते. ब्लॉग असाच पाहत राहा. मी आज कुठे जाणार आहे. तर गाईज मी आता माझ्यासाठी बोलली भेळ बनवत आहे. तर इकडे बघा मी भेळ घेतलेली आहे. छोटासा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून.
आणि आज दुपारी मी काही जेवणच नाही केलं, नुसती भेळच खाल्ली. नंतर इकडे आजीची मैत्रीण आली होती, त्या दोघी गप्पा मारत बसल्या होत्या आणि ते माझा मामा होता. माझ्या फोनचं स्टोरेज फुल झालं आहे, त्यामुळे मी कुठे गेले ते पाहायचं असेल तर नेक्स्ट ब्लॉग नक्की बघा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय, सी यू.